गाइस चला आता सांगतो रणपती शिवरायाचा रिव्ह्यू पटापट सांगतो. तर पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्समध्ये सर्वात पहिला ॲस्पेक्ट आहे एडिटिंग. आयुष्यपत एवढी मस्त एडिटिंग, कलर पॅलेट्सचा चांगला यूज खूप मस्त वाटतं आणि म्हणून मी रेकमेंड करेन की हा मोठ्या पडद्यावरती बघा, तुम्हाला झोपही येऊ शकते. दुसरा आणि सर्वात मोठा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे या फिल्मचे संवाद आणि संगीत. खूप कमाल संगीत आहे, मला मजा येते. कधी कधी इम्पॉर्टंट शब्दांना संगीतही नसते. सिटी लाईट्स मराठीने हे सांगितलंही आहे की जेव्हा इंटेन्सिटी वाढवायची असते शब्दातली तेव्हा भयान शांतता लागते. मग त्या भयान शांततेला त्याने मेंटेन केलं आणि ते चांगलंही वाटतं, मतलब खूप मस्त वाटतं. तिसरा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट या फिल्माचं जगभरात प्रदर्शन. मी खरं सांगतोय, लोकांना जगभरात जर या गोष्टी कळतील तरच आपले या मराठ्यांची जी लेगसी आहे ती चांगली होईल. सगळ्यांना त्याच्याबद्दल कळेल. आणि नंतरचा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे दर्या भवानीचा टीझर. दर्या भवानी चांगला आणि त्याचा एक छोटासा टीझरही दाखवला आहे. आणि नेक्स्ट पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे आफ्टर स्टोरीही दाखवणं. फक्त आग्र्याची सुटकापर्यंत हा पिक्चर लिमिटेड नाही राहत. आता मला वाटत असेल की मी असा का बोलते, सर्दी झाली आहे मला. आणि थँक्यू फॉर 1000 व्ह्यूज ऑन प्रायमॅक्स 55 स्टुडिओज. हे तुमच्या श्रेयामुळे झालं आहे. आता आपलं टार्गेट आहे 1K व्ह्यूजचं, तर ते तुम्ही करू शकता. मतलब ते तुम्हाला करायचं आहे. हा तुमचा टास्क आहे की या चॅनलला 1K व्ह्यूज द्या. नेक्स्ट पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट ॲक्शन. ओ माय गॉड, इम्प्रेसिव्ह, डिलाइटफुल. जे बोलू ते लिटरली इथे खूप मस्त खूप मस्त बॉन्डिंग बनवतात पल्हादकर कॅरेक्टर्सशी. आणि आणि प्लस आता याचा निगेटिव्ह ॲस्पेक्ट आहे या फिल्मचं VFX. बघताना ती VFX फेक वाटतं. मला इथे खूप चूक झाली आहे आणि हे आपला हक्काने सांगू शकतो. आपला हक्क आहे की आपण फिल्मचे मिस्टेक्स सांगू शकतो. आणि सगळ्यांना माहिती ते की आदिपुरुषमध्ये काय धोका केलेला आपल्या ओबरावरती. आणि प्लस AI तुम्ही लोकबायाचा वापर केला आहे, बट तो डोळ्यात नसतो. मी माझ्या फॅमिली मित्रांबरोबर बघायला गेलेलो, कारण आम्हाला पण एक्सपिरियन्स पाहिजे होता फॉर मूवी. आम्ही आता बनवणारच आहे तोरणा.
तर तुम्ही आता बघणार आहे तोरणा. तर तुम्ही आता ब्लॉग बघितला असेल ज्याच्यात मी सांगतोय की आता ह्या प्रोजेक्ट आता एप्रिल मे मध्ये स्टार्ट अँड वेल नेक्स्ट तर काहीच नाही आहे, बट बाकीचं सगळं मस्त आहे. गाणी सगळं एक गाणं आहे होऊन जाईल ते तर यूट्यूब म्युझिकच्या टॉपवरती आहे. तर मी तुम्हाला भेटतो नंतरच्या रिव्ह्यूज. बाय.